हॅलो सखी सखीत किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी अतिशय रुचकर चविष्ट दाणेदार असा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तुम्ही एकदा जरी अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत चविष्ट गाजराचा हलवा बनवून खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल इतका हा हलवा चवीला अप्रतिम लागतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये नवीन आलेले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथे मी पूर्ण 4 वाटी भरून गाजराचा किस घेतलेला आहे. गाजरं अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यावरचं साल अलगद काढायचं आहे आणि नंतरच गाजरं किसून घ्यायची. गाजरं कितीही स्वच्छ धुतले तरी त्यावर आतपर्यंत मातीचे कण असू शकतात, त्यामुळे गाजरावरची साल काढायचीच. कढईत थोडंसं म्हणजे 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं. 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदामाचे तुकडे थोडेसे मनुके तुपामध्ये अगोदर परतून घ्यायचे आहेत, हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आणि थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत. आता हे बाजूला काढायचं आहे आणि याच तुपामध्ये अगोदर गाजराचा किस 2 ते 3 मिनिटे चांगला परतून घ्यायचा आहे, दूध आणि साखर न घालता. म्हणजे त्यातला जो उघरटपणा असतो थोडासा तो कमी होतो आणि किससुद्धा सॉफ्ट होतो. किसावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटे वाफवून घ्यायचा आहे. गाजराचा हलवा सॉफ्ट शिजायला हवा तरच तो छान होतो आणि मिळून येतो चांगला. आणि जर कच्चा राहिला तर तो पचपचित होतो आणि खायलासुद्धा अजिबात चांगला लागत नाही. आता गाजराचं पाणीसुद्धा सुकलं आहे आणि किससुद्धा सॉफ्ट झाला आहे. आता यामध्ये 1 वाटीभर दूध घालून घ्यायचं आहे आणि दूध व्यवस्थित मिक्स करायचं आहे. झाकण ठेवून किसामध्ये हे दूध आटवून घ्यायचं आहे. गॅस थोडासा मोठा करून, मात्र मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. किस अजिबात खाली लागू द्यायचा नाही आणि किस व्यवस्थितच शिजला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची. मी 4 वाटी भरून गाजराचा किस घेतलेला आहे आणि त्यासाठी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. म्हणजे 1 वाटी भर 1 सपाट वाटी आणि 1 अर्धी वाटी अशी साखर घेतली आहे 4 वाटी गाजराच्या किसासाठी. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर व्यवस्थित किसामध्ये मिक्स करून घ्यायची. साखर घातल्यानंतर ती वितळली की पुन्हा मिश्रण पातळसर होतं, पण मिश्रण आटवून घ्यायचं आहे, घट्ट करून घ्यायचं. साखरेचा पाक बनायला सुरुवात झाली की हलव्याला छान रंग येतो आणि चकाकीसुद्धा येते. आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये 1 वाटी दुधावरची साय घालून घ्यायची आहे आणि साय घालण्या अगोदर थोडीशी फेटून घ्यायची. एकदम घट्ट नाही घालायची, तर ती थोडीशी फेटून घालायची आहे आणि गॅस मोठा करून साय आटवून घ्यायची आहे. साय घातल्यामुळे हलव्याला खवा घालायची अजिबात गरज नाही आणि हलव्याला खूप छान चव येते. मिश्रण एकसारखं हलवत राहायचं, खाली लागू द्यायचं नाही. अगदी मऊसूत दाणेदार लुसलुशीत असा हा हलवा तयार होतो आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतो जर तुम्ही अशा पद्धतीने बनवाल तर. यामध्ये 6 ते 7 वेलचीच्या दाण्यांची पूड करून घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायची. वेलचीमुळे हलव्याला खूप छान चव येते. 4 वाटी भरून किस घेतलेला आहे गाजराचा, 1.5 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि 1 वाटी साय घेतलेली आहे. अगदी योग्य प्रमाण घेतलेलं आहे. तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता, परंतु मी घेतलेलं प्रमाण अगदी योग्य आहे. हे सगळं एकत्रित मिक्स करून सुद्धा हलवा बनवता येतो, परंतु टप्प्याटप्प्याने
एक एक घालून मी अशाच पद्धतीने नेहमी हलवा बनवत असते आणि हा हलवा सर्वांनाच खूप आवडतो, चवीला खूप छान लागतो. आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आपला हलवा तयार झालेला आहे आणि याला आत्ताच खूप घट्ट नाही करायचं, थोडंसं लुसलुशीतच ठेवायचं आहे. कारण गार झाल्यानंतर तो अजून घट्ट होईल आणि गाजराचा हलवा लुसलुशीतच छान लागतो खायला. खूप छान रवाळ असा हलवा तयार झालेला आहे. आता यामध्ये काजू आणि बदाम, मनुके घालून घेतलेले आहेत आणि मी थोडेसे सजावटीसाठी ठेवले. व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि गॅस बंद करायचा. काजू आणि बदाम अगोदरच घातले असते तर ते सॉफ्ट झाले असते, म्हणून मी शेवटी घालत असते. म्हणजे खाताना ते कुरकुरीत लागतात. तुम्ही बघू शकता किती छान लुसलुशीत, रुचकर, चविष्ट असा आपला हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे. आता यावर थोडेसे काजू बदामाचे तुकडे घालून घ्यायचे. आम्हाला गरम हलव्यापेक्षा थंड झालेला हलवा जास्त आवडतो आणि साय घातल्यामुळे त्यातील तुपामुळे त्याला छान चकाकी येते आणि रंगसुद्धा खूप छान येतो. तुम्हाला हा गाजराचा हलवा कसा वाटलाय कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हीसुद्धा बनवा आणि आपल्या सखीज किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक यू. बाय.